मुंबई गोरेगाव पश्चिम येथील वॉर्ड क्रमांक 57 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या नगरसेविका श्रीकला पिल्ले यांच्या पुढाकाराने महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। या आरोग्य शिबिराला परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। विविध आरोग्य तपासण्या, वैद्यकीय सल्ला आणि आरोग्य विषयक मार्गदर्शनाचा लाभ महिलांनी घेतला। यावेळी नगरसेविका श्रीकला पिल्ले यांनी साइन पोस्ट न्यूजशी संवाद साधताना सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोग उपक्रम राबवण्याचा संकल्प करण्यात आला असून महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे ही काळाची गरज आहे। अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही सातत्याने आयोजित करण्यात येतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। बहिणीसाठी त्यांच्या आरोग्यासाठी खास करून हे ब्रेस्ट स्क्रीनिंगचे कॅम्प हे एका वॉर्डमध्ये नाही, पूर्ण मुंबई शहरामध्ये हा कॅम्प महिला मोर्चा जिकडे नगरसेवक ते लोक करतात आणि सर्वांनी प्रतिसाद करून हा एक भव्य एक मोठा आज देवेंद्रजीसाठी कॅम्प घेतलेला आहे। प्रत्येक वॉर्डमध्ये 200-300 बायकांचं आज ब्रेस्ट स्क्रीनिंग कॅम्प म्हणजे मेगा ड्राईव्ह एक गिनीज बुकमध्ये एक वर्ल्ड रेकॉर्डसाठी हे एक प्रयास होता आमचा आणि मला 100% खात्री आहे, म्हणजे आतापर्यंत रिझल्ट्स नाही बघितले पण 100% खात्री आहे की जसे नरेंद्र मोदी साहेबांचा जेव्हा वाढदिवस होता आपल्या लाडक्या प्रधानमंत्रीचं, तसंच आज देवेंद्रजींसाठी जे आपण कॅम्प घेतलेलं आहे तेही नक्की गिनीज बुकमध्ये नोंदणी होणार। हे कॅम्प नुसतं स्क्रीनिंगसाठी नाही घेतले, पुढे पण ह्यांना आमच्या इथेच सेंटरमध्ये 5-6 महिलांना डिटेक्ट झालेलं आहे लंप, त्यांचं मेमोग्राफी आणि पुढे म्हणजे असं नाही की स्क्रीनिंग केलं की आम्ही पेशंटला सोडणार, त्यांचं पूर्ण फर्दर ट्रीटमेंटसाठी पण आम्ही हे पुढाकार घेणार आहे। आणि एक मला सांगावंसं वाटतं की आज देवेंद्रजींचा वाढदिवस तर आहेच, पण आपले उपमुख्यमंत्री जे अजितदादा पवार जे आपल्यामध्ये आज नाही आहे, आज त्यांचाही वाढदिवस आहे, तर देवाचरणी हीच प्रार्थना करते की त्यांना शांती जे लाभो असं प्रार्थना करते। तुमच्या मी सांगितल्यासारखं हे देवेंद्रजींचा आशीर्वाद आणि महिलांचं प्रेम आहे त्यांच्यासाठी। देवाभाऊनी प्रत्येक भगिनीला प्रत्येक घरामध्ये त्यांचा आशीर्वाद, मी माझ्या इलेक्शनच्या वेळी सांगितलं होतं की देवाभाऊंचा आशीर्वाद, आमचे उपमुख्यमंत्री आहे शिंदे भाऊंचा आशीर्वाद, आमच्या वहिनी आहेत पवार ताई त्यांचाही आशीर्वाद, प्रत्येक महिलांच्या घरी एक आशीर्वाद म्हणून त्यांचा साथ एक नेहमी असतो आणि त्या जोमानीच महिला त्यांना प्रेम करतात आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतात, म्हणून एवढा भव्य दिव्य कार्यक्रम आम्ही केलेला आहे। स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत अशा आरोग्य शिबिरांमुळे सर्वसामान्य महिलांना मोठा दिलासा मिळत असल्याची भावना व्यक्त केली। सर्वप्रथम मी पहिले लाडके मुख्यमंत्री त्यांना शुभेच्छा देते आणि आमच्या नगरसेविका वार्ड क्रमांक 57 मध्ये मुख्यमंत्रीचा तर बरं कार्यक्रम भव्य दिव्य झालाच, पण प्रत्येक वार्डमध्ये नेहमी कार्यक्रम घेतात त्या भव्य दिव्यच असते आणि छानच कार्यक्रम करतात त्या।